मी जे काही जागतिक बँकेला पत्र लिहिलेलं आहे ते माझ्या प्रभाग 17 मधल्या 30,000 महिला मतदारांसाठी मी प्रत्येकी 10,001 रुपये मागतोय. आणि माझं त्याच्या पाठीमागचं मुख्य हेतू हा आहे की महिलांचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे. तुम्ही बघितलं असेल की बिहारमध्ये 10,000 रुपये दिले, लाडकी बहिणीसाठी 1,500 रुपये दिले, पण याच्यामध्ये आर्थिक सक्षमीकरण झालंय का, होणार आहे का, याच्याबद्दल कोणीही बोलत नाहीये. आपण बघितलं गेल्या 3 महिन्यामध्ये 400 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे ही लाडकी बहीण त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा एक भाग होती, तरी सुद्धा ते आत्महत्या करतीये किंवा तो शेतकरी आत्महत्या करतोय. हे कुठेतरी दुःखदायक आहे, खेदजनक आहे आणि हे कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे. तर माझ्या जे काही मॉडेल आहे त्याच्यामध्ये मला असं म्हणायचं की मी जे काही मदत मागतोय ती फक्त आणि फक्त महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी आहे. तो माझ्या समोर ध्येय आहे. मतदारसंघामध्ये किती महिला आहेत आणि किती महिलांसाठी? प्रभाग 17 मध्ये जवळपास 30,000 महिला आहेत आणि प्रत्येकी 10,001 म्हणजे मी जागतिक बँकेकडनं 10,000 30,000 30,30,30,000 रुपये याची मागणी करत आहे. आणि माझ्याकडे काही मॉडेल आहेत ज्याच्या मार्फत या पिंपरी चिंचवड शहराच्या महिला महिला बचत गटाच्या, म्हणजे मी महिला बचत गट म्हणत नाही, वुमन बिझनेस ग्रुप म्हणतो, ह्या काही उत्पादन करतील. म्हणजे उत्पादित केलेल्या वस्तू ह्या फक्त पिंपरी चिंचवड शहरात नाही तर 200 देशांमध्ये विकतील, असं मला असं वाटतंय. आणि हा विश्वास मला महिलांच्या प्रामाणिकपणावर, मेहनतीवरती आहे. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही हे सगळे करताय, तुमच्या पक्षाच्या नेत्यांना याबाबत माहिती आहे का? आणि जरी तुम्ही कर्ज घेतले तर ते फेडू शकणार आहात का? निवडणुकीच्या तोंडावरती म्हणजे कधी ना कधी तरी सुरुवात करावी लागते. हे जे काही चाललेलं आहे पैसे देणं घेणं, यातनं मला असं वाटतं की आपण काहीतरी सकारात्मक मॉडेल उभं करावं. वेरॅज नोट द्या आणि वोट घ्या हे मॉडेल कुठेतरी चुकीचं आहे. आणि 10,000 रुपये देता हे चुकीचं आहे. आता 10,001 रुपया द्या आणि त्यातनं महिलांचं सक्षमीकरण कसं होतंय ते बघा. याच्यासाठी मी हे कर्ज मागतोय. आणि मला असं वाटतं की आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी सुद्धा याच्यावरती राग व्यक्त केलाय की हे 10,000 रुपये देऊन फक्त मतदान विकत घेणं हे चुकीचं आहे. नक्कीच हे चुकीचं आहे. पण मला असं म्हणायचं की आपण ज्यावेळेस समाजात वावरतो, समाजातील काही घटक, काही फॅमिली, काही कुटुंब सक्षम जर होणार असतील तर आपण ही पावलं का उचलायची नाही. सो निवडणूक हा माझ्या डोळ्यासमोरचा अजेंडा नाहीये. मला फक्त म्हणायचं की महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे आणि ते नक्कीच होईल.